माता भवानी जय काली माता। तुझ्या चरणी ठेवीत माथा, तुझ्या चरणी, तुझ्या चरणी ठेवीत माथा। कृपा करी आता भवानी, कृपा करी आता, कृपा करी आता। जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता। जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता। जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा भगवती जगदंबा माता की जय, भगवती रेणुका माता की जय, भगवती शाकंभरी माता की जय। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता भक्ता श्रीराम 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 समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद देवी भागवतासारखा एक महान ग्रंथ श्रवणाकरता उपस्थित सर्व श्रोते, साधक, सज्जन, तत्वचिंतक, नामधारक, कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, समाजातले अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। अशा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। त्या चैतन्य शक्तीला वंदन करतो ज्या चैतन्य शक्तीच्या जोरावरती आपण इथपर्यंत आलो आहेत बरं का। आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करू। रामी रामदासा शक्तीचा शोध। नेमकं काय केलं असता जे आपल्याला प्राप्त करायचंय ते आपल्याला प्राप्त होणार आहे। याची आपल्याला खात्री आहे। मी करतोय, मी अमुक एक करतोय बरं का, कोणीतरी सांगितलंय म्हणून मी नाम घेतोय समजा, असं आपण पकडू की मला काही आत्तापर्यंत साध्य झालं नाही, पण मग कोणीतरी म्हणालं की गोंदवल्याला असे असे एक जण आहेत, तर ते सगळ्यात सोपं सांगतात बरं का। आपण पटकन ते करायला जातो जे सोपं आहे ते। मग कोणी म्हणतं नाम घ्या, त्यातल्या त्यात बाकी काही नाही हो, नाम घ्या। बाकी काही असं नसतं बरं का, बाकी सगळं असतं त्याच्या बरोबरीने नाम असतं। आपल्याला काय वाटतं की ते झालं की
अहो येता जाता उठता बसता सदा देता घेता कार्य करता ग्रास गिळता अतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. आहे का आपलं? नाही बरं, आपलं म्हणजे माझंही बरं का त्याच्यातच. माझं काही फार वेगळं नाही आहे. फक्त हल्ली त्यातलं त्यज्या लजुनी हे काही फरक पडत नाही तरी, असं हे पक्क झालं आहे माझं. कारण बाकी काही बरोबर येत नाही बरं का. काय काय बरोबर येणार आहे हे सांगितलं आहे. हे कोणी सांगितलं आहे? आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे. आपले पूर्वज ऋषी होते. मी पहिल्या दिवशी हा विषय थोडासा मांडला. आपले पूर्वज हे ऋषी होते बरं का, पक्क करून टाकायचं. काय आहे, आपली शिक्षण पद्धती अशी आहे की त्याच्यात आपल्याला शिकवलं आहे डार्विनचा सिद्धांत. माकडापासून माणूस तयार झाला, तर त्याचा जो सिद्धांत आहे त्याने जे हे मांडलं आहे ना, ते त्याच्या मुलांनीच खोडून काढलं आहे. त्याच्यामुळे फार त्याच्यात तो म्हणला की बाबा तुम्ही जर म्हणता की एका गोष्टीपासून दुसरी निर्माण झाली, उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे त्यात पहिल्या गोष्टीचा नाश होतो जेव्हा बदल होत जातो. म्हणजे डायनॉसॉरस केव्हा संपले? जेव्हा बाकी सरपटणारे प्राणी त्याच्यापासून पाली आणि सरडे निर्माण झाले. त्यात मिनिएचर म्हणू आपण आत्ताच्या भाषेमध्ये, ते निर्माण झालं तेव्हा हे महाकाय प्राणी संपले. असं जर तुमच्या सिद्धांतानुसार आहे तर मग माकडापासून माणूस निर्माण झाला, तर मग माकडं संपली का नाहीत ना? उत्क्रांतीवाद जो आहे तो ह्या तत्वावरती चालतो. पहिलं नष्ट होतं कारण तरच प्रगती होणार ना, तरच उत्क्रांती होणार आणि त्यातून हे नवीन निर्माण होतं. त्यामुळे हे पक्क लक्षात ठेवा बरं का की आपले पूर्वज ऋषी होते. पण ऋषी म्हणजे काय? पुन्हा ऋषी म्हटलं की आपल्याला एक फार वेगळं असतं बरं का. काय दाढी वाढवली आहे, जटा वाढवल्या आहेत, भगवी वस्त्र घातली आहेत, तसं नाही बरं का. ऋषी हा गुण आहे. तो गुण ज्या देहामध्ये उतरतो, आपण देहाच्या पातळीवर विचार करतो म्हणून, तो ज्या देहामध्ये उतरतो त्याला ऋषी म्हणतात. जड जात आहे का? नाही. काही चेहरे मला इतकं कधी कधी मग अवघड होतो. एकतर हा देवी भागवत सगळा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ, त्यात धनंजय दादा म्हणतात मला थोडं बुवा काहीतरी लाईट सांगा. लक्षात घ्या, तिखटपणा हा गुण आहे की नाही? हां, तो गुण कशात असतो मला सांगा? मिरचीमध्ये. हां, मग मिरच्या जशा तिखट असतात तसे काळे मिरी पण तिखट असतात की नाही? हां, मग त्या दोन्हीतच आहे का फक्त ते? नाही की नाही, तो गुण आहे. लक्षात घ्या, मला सांगायचं हे. हां, जमिनीत एक झाड लावतात, त्याला काय खत आणि पाणी घालतात. तो पणा हा त्या पाण्याचा गुणधर्म आहे. लक्षात घ्या, ते पाणी जेव्हा मिरचीत जातं तेव्हा मिरची तिखट होते आणि तेच पाणी जेव्हा उसात जातं तेव्हा, कळलं? तो पणा हा जो गुण आहे ना, तो गुण ज्याच्यामध्ये शिरतो त्या पद्धतीनं ते सगळं तयार होतं. जसं एखादी गोष्ट घडण्याकरता कार्यकारण भाव आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, नाही का? टेबल तयार करायचं आहे तर त्याला प्रमुख काय आहे तर लाकूड पाहिजे. मग सुतार कोणताही असलं तरी चालतो, नाही का? लाकूड पाहिजे आणि ते टेबल लाकडाचं होण्याकरता त्या पदार्थामध्ये, नीट आहे का, लाकूडपणा पाहिजे. हां, कारण लाकडामध्ये तो गुणधर्म आहे ना. वीज वाहून न्यायची असेल तर त्याला लाकडाच्या काय तार लाकडाची चालणार नाही. तसं
आम्हाला जर जगदंबा व्हायचं असेल तर त्या जगदंबेचा जो काही जगदंबापणा आहे तो थोडा तरी आपल्यात असला पाहिजे की नाही हो. पण काळजी करू नका, आपल्या सगळ्यांकडे तो थोडा आहे. म्हणून आपण इथे आहोत. इथे आहोत म्हणजे आपल्याला परमार्थाची आवड आहे. कोणी असेल मग तो. कारण ते होण्याकरता हे ते निर्गुण वगैरे सांगायला फार भारी आहे बरं का. आणि कीर्तनाच्या किंवा प्रवचनाच्या गादीवरून काय सांगावं बरं का. पहाटे 4 वाजता उठा, ध्यानाला बसा, अमुक करा तमुक करा. 4 पहाटे काय, दुपारी 4ला आम्ही जागे नसतो. आता तुम्ही इथे 4चा कार्यक्रमच ठेवलाय म्हणल्यावर पर्याय नाही अनेकांना. लक्षात घ्या, हे सांगणं सोपं आहे पण प्रत्यक्षामध्ये उतरवण्याकरता जे आम्हाला सवयीचं आहे किंवा जे आम्हाला सहज शक्य आहे त्याच्याकडे माणूस नेहमी वळत असतो. मग त्यातल्या त्यात काय सहज शक्य आहे तर नाम घ्या. एक पुराणातला एक मुद्दा महाराजांनी घेतला आणि तो आयुष्यभर तेवढाच सांगितला. संतांनी काय सांगितलंय, संतांनी हेच सांगितलंय बरं का. हरिपाठातला पहिला अभंग कुठला? हा सुरुवात काय, देवाची ये द्वारी म्हणा, देवाची ये द्वारी हां साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पुढे. हां बाया सदा पुढे. हां ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या. काय आहेत ह्या व्यासांच्या खुणा? ही 18 पुराण म्हणजे व्यासांच्या खुणा आहेत, लक्षात घ्या. काल किंवा परवा म्हणलो की द्वारकेचा राणा पांडवा घरी, हे माऊलींनी श्रद्धेपोटी लिहिले, आस्थेपोटी लिहिले. व्यासांच्या खुणा काय आहेत, काय सांगितलंय व्यासांनी नेमकं, आम्हाला ते जर सहज साध्य करून घ्यायचं असेल तर नेमकं आम्ही कशात पाहिलं पाहिजे. नाही का, घरातनं निघताना आपण सगळ्या आरशात पाहतो की नाही, तसं आम्ही आत्ता नरदेह धारण केलाय. नरकरणी ऐसी करे नरका नारायण होय. हे नारायण होण्याकरता काय केलं पाहिजे हे आम्हाला कुठे कळेल, हे आम्हाला पुराणांमध्ये कळेल. म्हणून अध्यात्म श्रवण सातत्याने पाहिजे बरं का, सातत्याने पाहिजे. काय बघा ना, आपण तीर्थक्षेत्री जातो, का जातो तर तिथे गेल्यावर एक वेगळी ऊर्जा मिळते आपल्याला ना. किती मरगळ आली आहे समजा, काय म्हणाल आपण, काय म्हणतो, जरा मंदिरात ज्यांना जायची सवय आहे त्यांना बरं का. हां नाहीतर काय सगळं सारखंच आहे ना. मंदिरात जाऊन आलो, एक 5 मिनटं बसलो तिथे आपण ना की बरं वाटतं का. त्या व्हायब्रेशन्स असतात तिथे बघा, ती स्पंदनं असतात, ती शक्ती तिथे असते. आणि ती शक्ती कुठे कुठे आहे किंवा ती कशी कशी काम करते हे सांगणारं शक्तीचं पुराण जे आहे ना ते आहे देवी भागवत. आणि देवी भागवत प्रत्येकाला काही ना काहीतरी देतं बरं का. काल योगेश दादाच्या यादीत कांद्याची पात आणायचं होतं, इथे त्याला बरोबर प्रसादात मिळाली बघा. काल तुम्हाला इथे शाक लावतात ना वेगळे, ते प्रसाद म्हणून देतात बरं का. तो म्हणाला माझ्या यादीत होतंच काल. त्याला तर काय प्रत्येक कथेत त्याचं तर काय म्हणजे विशेष आहे बरं का. त्याला फार, तुम्ही एकदा भेटा द्याला, त्याची प्राप्ती काय काय आहे या कथांची, तो पुस्तकच लिहिल काही दिवसांनी. हे सांगणारं जे आहे ना,
हे सांगणारं पुराण म्हणजे देवी भागवत आहे. 18 पुराणांमध्ये फक्त भागवत असं म्हटलं जातं बरं का. त्यामुळे व्यासांनी एक फार, किंवा नंतर ज्या कोणी ना, फार गंमत केली आहे त्यातली. मी फार विचार करत होतो बरं का, की मग देवी भागवत हे उपपुराण आहे का श्रीमद भागवत हे उपपुराण आहे, नेमकं काय आहे म्हणजे त्यातलं, कारण कुठे उल्लेख आला आहे. तर सगळीकडे असाच, म्हणजे मूळ श्रीमद भागवतामध्ये, मूळ नाही, श्रीमद भागवतात सुद्धा पंचमवेद असं त्याला म्हटलं आहे, आणि इथे सुद्धा याला पंचमवेद म्हटलेलं आहे. याचाच अर्थ ही दोन्ही पुराणं एका विशिष्ट उंचीवरची आहे. यात कुणी कमी जास्त नाही बरं का. ते तत्व समजावून सांगण्याकरता काय काय पराकाष्ठा केली आहे व्यासांनी. आणि हे सांगत असताना काल अग्निनारायणाची उपासना ते ऋषी करत होते. रेवती नावाची कन्या ती उपवर झाली आणि त्यांना काळजी लागली. कन्येची काळजी असते, मी सांगितलं काल. ते येऊन अग्निनारायणाची उपासना करतायत. अग्निनारायण प्रगट झाले आणि अग्निनारायण म्हणाले मी आज सांगणार आहे. म्हणजे काल असं म्हणाले होते मी उद्या सांगणार आहे. प्रगट झाले आणि म्हणाले तुझ्या कन्येकरता योग्य वराची निवड झालेली आहे. दुर्दम नावाचा राजा, दुर्दम, नीट आहे का नावं, ही माहिती नाही आहेत आपल्याला देवी भागवतातली, म्हणून तो राजा तुझ्याकडे उद्या येईल. तो तुझ्या कन्येकरता योग्य आहे. झालं, यांची काळजी मिटली. हे एकदा पक्क झालं ना, पूर्वी फार काळजी नव्हती हो लग्नाची, हो की नाही. म्हणजे मी तर असं म्हणू शकतो, तुम्हाला कळत तरी होतं का, नंतर कळलं काय गळ्यात पडलं ते. हां, काही जण म्हणतात अगदी खरं आहे, शेजारी जरा सांगतात, मला लगेच कळतं. त्याची काळजी मिटली बरं का. झालं, नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी उठले, अग्निकार्य करण्याकरता यज्ञशाळेमध्ये गेले आणि ते यज्ञशाळेमध्ये बसलेत. आणि हा दुर्दम नावाचा राजा रात्रभर शिकारी करता म्हणून बाहेर पडलाय. त्याला माहिती आहे हा प्रमुचांचा आश्रम आहे. हा आला, तिथे जी कुटी होती त्या कुटीमध्ये त्यांची कन्या होती, ही रेवती. तो आला आणि तिला म्हणाला, प्रिये, प्रमुच ऋषी कुठे आहेत, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. वास्तविक त्याला तहान लागली असा उल्लेख आहे आणि तो पाणी पिण्याकरता म्हणणार आहे. पण आल्या आल्या त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, असेच्या असे आहेत बरं का, प्रिये, प्रमुच ऋषी कुठे आहेत, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. तिनं सांगितलं, ऋषीसमोर अग्निशाळेमध्ये. यांना माहिती होतं कोण येणार आहे. यांनी शिष्यांना पाठवलं, त्याला बोलवलं, स्वागत वगैरे केलं, काय पाय धुवायला पाणी दिलं, प्यायला पाणी की दिलं, आणि सगळी चौकशी केली राज्याची. तुझे सैनिक कसे आहेत, राजे कसे आहेत, आई कशी आहे, वडील कशी आहे, असं सगळं भरपूर प्रश्न विचारलेत बरं का. आणि मग म्हणाले, तुझी पत्नी कशी आहे हा प्रश्न मी तुला विचारला नाही, कारण तुझी पत्नी माझ्याकडे आहे. बघा काय जबरदस्त एक एक कसं बोलायचं असतं बरं का. तरुणांना सांगा कसं विचारायचं असतं एखादी गोष्ट. हां, म्हणून यायला पाहिजे की नाही ऐकायला. तो म्हणाला, मला नाही समजलं, म्हणजे तुम्ही काय म्हणताय मला समजलं नाही. मग हा सगळा प्रकार त्यांनी सांगितला की अग्निनारायणांनी मला सांगितलं आहे, रेवतीशी तुझा विवाह होणार आहे आणि तू जिला प्रिय असं संबोधन केलंस तीच तुझी होणारी पत्नी आहे. जगदंबेच्या प्रेरणेशिवाय तू तिला प्रिय असं संबोधू शकला नसतास. झालं, लग्नाची तयारी सुरू झाली. हा म्हणला, तुम्ही म्हणालात ते ठीक आहे, पण मी असं लग्न नाही करणार.
म्हणजे परत अग्निनारायणांनी सांगितलं आहे की हाच तुमचा जावई आहे. जावयाला काय म्हणतात माहिती आहे ना? जामया, हां काय दशमग्रह. आणि हिंदी भाषिक किंवा हे जे हरिद्वार वगैरे जी लोक आहेत ना, ते तर म्हणतात जावई यमासारखा आहे म्हणाले. यम काय करतो? आला की एकाला घेऊन जातो. तसं तो एकदा आपला जावई झाला की कन्येला घेऊन जातो म्हणाले. त्यामुळे जावई कसा आहे? यमासारखा आहे असं म्हणले. तर तो म्हणाला काय पाहिजे तुला? तो म्हणला आम्हाला होणारा जो पुत्र आहे ना, तो मन्वंतराचा अधिपती व्हावा. कशा करता विवाह करायचा आहे? चांगली संतती कशी व्हायला पाहिजे, निकोप संतती कशी असायला पाहिजे, तर तो काय चौकात उभा राहणार नको, मन्वंतराचा अधिपती व्हावा माझा मुलगा, असा तुम्ही आशीर्वाद देणार असाल तर मी लग्न करायला तयार आहे. बापरे, आता हे काय नवीनच नाही का? असं आपल्याला जर कोणी म्हणलं, हां ठीक आहे म्हणाले, मी काहीतरी व्यवस्था करतो. हिला विचारलं, बाई ग पसंत आहे ना तुला? बाबा मी लग्न करीन, पण माझी एक अट आहे. रेवती नक्षत्र आकाशामध्ये असताना मी लग्न करीन. कालची कथा आठवतीये का? रेवती नक्षत्र आकाशातून खाली पडलंय. रेवती नक्षत्र आकाशातून खाली पडलंय. ऋषींनी शाप दिलाय, आता रेवती नक्षत्र आकाशात नाही आहे. ते म्हणाले अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ऋतवाक मुनींनी रेवती नक्षत्र आकाशातून खाली पाडलंय, त्यामुळे ते नक्षत्र आकाशात नाही आहे. त्यांचं तपस सामर्थ्य एवढं आहे की त्यांनी ते खाली पाडलं. ती म्हणाली मग तुमचं काय कमी आहे का? तुमचं तपस सामर्थ्य विश्वामित्राने एवढं आहे, तुम्ही प्रतिसृष्टी तयार करू शकता. बाबा काय तपश्चर्या आहे! विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी केली आहे बरं का तयार. तेवढं तुमचं तपस सामर्थ्य आहे, तुम्ही तपस सामर्थ्य खर्ची घाला आणि रेवती नक्षत्राला पुन्हा आकाशामध्ये स्थित करा. त्यांनी आपल्या तपाचं सामर्थ्य तेवढ्याकरता खर्च केलं. रेवती नक्षत्र आकाशामध्ये स्थित केलं म्हणजे काय? तर ग्रहांचा वेग बदलला. हे जरा कळायला फारच अवघड आहे. नक्षत्र म्हणजे काय? तर आपली पृथ्वी आता फिरतीये की नाही, थोडं समजावून सांगतो म्हणजे कळेल. ग्रहांचा वेग बदलला म्हणजे काय? फार प्रश्नचिन्हच आली माझ्या डोळ्यासमोर पटापटा. हां, तर आत्ता समजा आपण आत्ता पृथ्वी इथे आत्ता ही जागा आकाशामध्ये कशी सांगायची? आलं का लक्षात? ती कशावरून सांगतात? ती नक्षत्रांवरून सांगतात ना. जन्म नक्षत्र एक असतं ना, त्यावेळेला पृथ्वीची स्थिती काय होती, आपला जन्म झाला तेव्हा, त्याच्यावरून ती आपली कुंडली तयार होते. याचं कारण इथे म्हणण्याला तसा काही फारसा अर्थ नाही. आपण भारतात असताना इथे समजा आपण अमेरिकेत कथा करत असतो, तर इथे मला असं वर दाखवायला लागलं असतं, हीच जागा ना. ध्रुव बदलतात ना, त्याच्यामुळे आकाशामध्ये हे कसं ओळखणार? एक दिवस पूर्ण झाला, एका वर्षात ती फिरली नाही का? आपल्याकडे दर 3 वर्षांनी काय येतं? अधिक मास येतो की नाही? या वर्षी आहे. अधिक मासाला आपण काय करतो? हां बरोबर, अधिक मासाचा आणि जावयाचा काहीही संबंध नाही. अधिक मासाचा आणि भूगोलाचा संबंध आहे. लगेच जाऊन हे सांगू नका जावयांना.
की तुमचा आणि अधिक मासाचा काही संबंध नाही. हा, तो जो वेग आहे ना, पृथ्वी कललेली जी आहे ना, ते दिवस बरोबर 3 वर्षांनी तो अधिक मास येतो. ते परिभ्रमण आणि परिवलन हे बरोबर अधिक मास केव्हा येणार आहे हे आज सुद्धा, म्हणजे 100 वर्षांनी केव्हा येणार हे आज पण लिहिलंय की नाही हो. म्हणजे इतकं परफेक्ट आहे आपलं पंचांग. निलेश ओक म्हणून एक जण आहेत बहुतेक, ते रामायण आणि महाभारत हे कोणत्या कालखंडात झालं, त्या वेळेला ग्रहांची स्थिती काय होती याच्यावरती त्यांनी अभ्यास केला आहे बरं का. सायंटिस्ट आहेत फार मोठे. यूट्यूबला भरपूर इंटरव्ह्यू आणि हे सगळं त्यांचं उपलब्ध आहे, तुम्हाला पाहता येईल कदाचित. आहेत ना ओकच ना, बरोबर ना. हां निलेश, मला पहिलं नाव अगदी आठवतं आहे, ओकच आडनाव आहे बहुतेक. पहा बरं का, अत्यंत वेगळा अभ्यास आहे. म्हणजे रामायण कालातलं तर मी सगळं त्यांचं ऐकलेलं आहे की अमुक ग्रह इथे होता, मग तो इथे आहे तर इथे आत्ता नाही येतो, कारण एवढी वर्षामध्ये गेली आहेत. मग ती स्थिती कशी बदलते त्याच्यावरून उलटं कॅल्क्युलेशन करून नक्की किती साली काय झालं असावं हे त्यांनी शोधून, म्हणजे काय डॉक्युमेंट केलं आहे, त्याचा अभ्यास केला आहे या सगळ्या, आणि अनेक वर्ष करत आहेत. यांनी विचारलं की ते रेवती नक्षत्र आकाशात स्थित झालं, योग्य वेळेला विवाह झाला, आणि आता यानं काय सांगितलं आहे, आम्हाला होणारा पुत्र हा मन्वंतराचा अधिपती पाहिजे. तेव्हा लोमश ऋषींनी असं सांगितलं, ही नावं भागवतात कधी कधी येऊन जातात. लोमश नावाचे ऋषी, त्यांनी सांगितलं की श्रीमद देवी भागवताचं 5 वेळेला आयोजन कर. आयोजन म्हणजे आयोजन नाही, श्रवण. का? कारण शक्तीचं पुराण आहे ना, ते तू 5 वेळा ऐकलंस की तुझी तेवढी तयारी होईल. तुझी म्हणजे तुझी आणि तुझ्या पत्नीची. लग्नानंतर दोघं वेगळे असं सांगायची गरज नसायची पूर्वी. हां, की तुमची तयारी होईल आणि तुम्हाला होणारा जो पुत्र आहे तो मन्वंतराचा अधिपती होईल. यथाकाल त्यांना पुत्र झाला आणि त्याचं नाव रैवत ठेवलं. रैवत नावाचं मन्वंतर आहे. एकूण 14 मन्वंतर आहेत. त्या रैवत नावाच्या मन्वंतराचा अधिपती हा आहे. असा पुत्र प्राप्त झाला. त्यानंतर भागवतामध्ये हे कसं श्रवण करावं याची मोठी यादी आहे. सगळ्या पुराणांच्या आधी जे येतं ना, की कशा पद्धतीनं श्रवण करावं, कोणी ऐकावं, कोणी ऐकू नये. श्रीमद भागवतामध्ये तर निमंत्रण पत्रिकासुद्धा आहे, कसं बोलवणं करावं, काय द्यावं वक्त्याला, काय द्यावं, श्रोत्यांनी कशा पद्धतीनं एकभुक्त राहावं. बाकी हे जे नियम ज्याला म्हणतो आपण, ते सगळे सांगितले. आणि मग प्रत्यक्ष देवी भागवताच्या पहिल्या स्कंधाला प्रारंभ झाला. मग एवढे दिवस आपण काय ऐकतोय? एवढे दिवस आपण ऐकतोय ते या देवी भागवताची जाहिरात आहे. काय ऐकायचं, काय आहे नेमकं ह्याच्यामध्ये, महात्म्य काय आहे. महात्म्य एकदा कळलं ना, पहिला दिवस ज्याला पक्का कळला आहे ना, थोडा जड गेला म्हणा, पण ज्याला पक्का कळला आहे त्याला एक एक गोष्टी ज्याला आपण आत्ताच्या भाषेत रिलेट होतात असं म्हणतो ना, तशा वेळेला सुरुवात होईल बरं का. ओम सर्व चैतन्य रूपां ताम आद्यां विद्यां च धीमहि बुद्धिं ज्ञानः प्रचोदयात्.
हा पहिला श्लोक आहे. जसं गायत्री मंत्राचा पाठ करणारे लोक आहेत तसं ह्या मंत्राचा पाठ करणारे लोक आहेत. ओम. ओम हा मंगलवाचक शब्द आहे. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे. ओम नमोजी आद्या. ओम नमोजी आद्या. वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. बघा हे पहिलं आहे हा. आणि नंतर म्हणाले देवा तूची गणेशू, म्हणजे त्याच्या आधी कोणाला तरी वंदन केलं की नाही? हा, आपल्याकडे पहिली पद्धत काय आहे सांगा मला? गणेशाला वंदन आहे. जे तुम्हाला माहिती आहे ते काय माऊलींना माहिती नाही? हा, या सगळ्यांना आत्ताच्या भाषेमध्ये कंट्रोल करणारी कोणीतरी आहे ना, कोणीतरी आहे ना. ती कोण आहे? ओम सर्व चैतन्य रूपाम, सर्वांच्या अंतर्यामी चैतन्य रूपाने राहते ती. ताम आद्याम. आद्याम म्हणजे तिच्या आधी काहीही नव्हतं. आद्य म्हणजे सुरुवात, प्रारंभ. त्याच्या आधी काहीही नव्हतं. विद्याम म्हणजे कशी आहे ती, काय स्वरूप आहे तिचं? ती ज्ञान स्वरूप आहे, नाही का? आपल्याला एखाद्या आपण शाळेत का जातो माहिती आहे? ज्ञानप्राप्ती. ज्ञानप्राप्ती झाली की काय होतं? आत्ताच्या भाषेत सांगू नका, भरपूर पैसे मिळतात. ज्ञानविन नाही म्हणत त्याला. शाळेत काही ज्ञान म्हणजे आत्मज्ञान समर्थ म्हणतात. ज्ञानविन नाही, आपण माहिती गोळा करायला जातो शाळेवर. बरं, साधं अगदी विचारतो, शाळेत का जातो हा फार अवघड प्रश्न. समजा आपण पहिल्या मजल्यावरती राहतो. पहिल्या मजल्यावरून आपल्याला काय ग्राउंड फ्लोअरला जायचं आहे. किती मार्ग आहेत आपल्याला खाली उतरायचे? एकतर जिन्यानी जाऊ शकतो, लिफ्टनी जाऊ शकतो, किंवा खिडकीतून खाली. यातली लिफ्ट नाही आहे समजा, मग किती मार्ग राहिले? 2 मार्ग राहिले. मग उडी मारल्यानंतर आपल्याला लागेल याची शक्यता आहे की नाही? पण जिना उतरत जर खाली गेलो तर आपल्याला काही इजा होईल याची शक्यता 0% आहे. म्हणजे जिना उतरत खाली गेलो याचं जर आपल्याला ज्ञान झालं तर लागण्याची भीती कमी आहे. ज्ञानानं काय होतं? आमचं भय नाहीसं होतं. काही कळतंय? काय नुसत्या कथा सांगणं मला आवडतच नाही हो. काही त्यात गंमत नाही. काय हे आले ते आले, त्यांनी बाण मारला, इकडून तिकडे गेले, झालं. आम्हाला नेमकं कळलं पाहिजे, नेमकी साधना कळली पाहिजे काय. आणि ते कुठे कळेल तर ते इथेच कळेल बरं का. ते इथेच कळेल. हां, जगण्याचा मार्ग सुकर होतो तो समजा नाही झाला. अनेक जण जगतातच की, अनेक जण जगतात. सुकर हा आपण ना आता मटेरियलिस्टिक सुकर म्हणतो. ऋषी जगत होतेच की. मग तेच तर ते कळतं कशामुळे? मला समजा हातामध्ये धनुष्यबाण दिला तर तो धनुष्यबाण चालवता आला पाहिजे ना, नाही का? अयोध्येमध्ये जे रामलल्ला उभे आहेत, 6 वर्षाचे आहे तो, पण हातात काय आहे? व्यवच्छेदक लक्षण आहे बरोबर रामचंद्रांचं, धनुष्यबाण. सीता मातोश्रींनी विचारलंय, रामायणात मोठा संवाद आहे जानकी देवींचा आणि रामांचा. म्हणाले हे तुम्ही फार नाटक करताय. जानकी देवी म्हणतायत बरं का,
खरं हा विषय नाही आहे आत्ताचा. जानकी देवी म्हणतात, हे काय तुम्ही नाटक करताय, वनात जायचं आहे आणि तपस्वी आणि जटा वाढवल्या आहेत, ऋषीमुनींसारखं राहत आहे. काही नाही म्हणाले, हे नाटक आहे सगळं. इथे वनात नाही का राहत ऋषीमुनी, त्यांच्या हातात कुठे धनुष्य? हां, तुम्ही जर म्हणताय मी हे सगळं सोडलं आहे आणि मला वनात जायचं आहे ना, धनुष्यबाण कशाला पाहिजे? त्याच्या आधी 2 प्रसंग झालेत बरं का. त्याच्या आधी 2 संकट येऊन गेली आहे, तरीही म्हणते. धनुष्यबाण हे एक एलिमेंट आहे, लक्षात ठेवा. ते जे ज्ञान आहे ना, अहो प्रभू रामचंद्रांना ज्यांनी अस्त्र दिली त्यांच्याकडे काय कमी आहे का ज्ञान? पण मी एखाद्या विशिष्ट कार्याकरता दीक्षा घेतल्यानंतर ते वापरू शकत नाही. म्हणून विश्वामित्र म्हणाले ना, रामा पुढचे 5 दिवस माझं मौन आहे आणि ह्या 5 दिवसामध्ये मी कोणतीही अस्त्रविद्या वापरू शकणार नाही, कारण मला यज्ञ करायचा आहे. त्या यज्ञाच्या रक्षणाकरता तुला आणलंय. थोडक्यात काय, मी सामर्थ्यवान आहे, पण पुढच्या पिढीने पण सामर्थ्यवान झालं पाहिजे ना. हां, ते कसं, त्यांना ज्ञानानं हे होणार आहे ना. हो, ज्ञान भीती नाहीचं करतं, लक्षात ठेवा. बाकी काही होत नाही ज्ञानानं. पटलं नाही तर अगदी सोपं सांगतो. अंधाऱ्या खोलीमध्ये एक छोटी पणती लावली ना की त्या अंधाराची भीती संपते. कळलं? तो दिवा म्हणजे ज्ञान आहे. तो दिवा म्हणजे ज्ञान आहे. हे एकदा पक्क झालं, तीच जगदंबा आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये चैतन्य स्वरूपाने आहे. शंकराचार्यांनी अनेक मतांचं खंडन केलं आहे. शक्ती म्हणाले. काय शक्ती आहे? मी शक्तीचं खंडन करतो. शक्ती वगैरे काही नाही. सगुण निर्गुण वाद माहिती आहे आपल्याला, त्याच्यात नको जायला. म्हणाले हे असं काही नसतं. मी उद्या जाहीर केलं बरं का कार्यक्रम, मी उद्या तुम्हाला शक्ती खंडन करून दाखवू शकतो, सांगू शकतो, त्याच्यावरती तत्वज्ञान मांडू शकतो. आणि निघाले कार्यक्रमाला शंकराचार्य, आद्य शंकराचार्यांचं सांगतो. हातामध्ये कमंडलू आहे. तो जाता 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 एक झाड लागलं आणि शंकराचार्य चक्कर येऊन पडले त्या झाडाखाली. बरं, आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित होतं बरं का. आता अशी परिस्थिती आहे, तो कमंडलू पडला. चक्कर आल्यानंतर काही राहत नाही ना भान. तो कमंडलू पडला, हातातला दंड पडला, उठता येईना, शब्द फुटे ना. आणि एक 5-6 वर्षाची मुलगी आली बरं का बघायला. काय झालं म्हणाले महाराज? शब्दच येईना हो तोंडातनं काही. म्हणाले अगं मला जरा पाणी देतेस का? ती म्हणाली तुम्ही घ्या की. अगं मला जरा चक्कर आली आहे. तो बघ ना कमंडलू इथेच आहे, 4 पावलावर अगदी नदी आहे. 4 पावलावर नदी आहे. पण मी दिलेलं चालेल का तुम्हाला? हां, मी दिलेलं चालेल? चालेल म्हणले. आता आजारी माणसाला काय हो, नाही का, यांच्या हातचं चालत नाही, त्यांच्या हातचं चालत नाही, काही नसतं असं. म्हणाले अहो 4 पावलावर तर नदी आहे, तुमच्याकडे कमंडलू आहे, घ्या की तुम्ही. शंकराचार्यांना जागचं हलता येईना बरं का. तो कमंडलू दिसतोय डोळ्यांनी, तिथून 1 पाऊल पुढे टाकलं की नदी आहे.
आदिमायेनं कमरेवरती हात ठेवले बरं का. तिची पण बहुतेक आवडती पोज असावी आमच्या पांडुरंगांसारखी. म्हणाले, काय आचार्य, हा काय तुम्हाला शक्य नाही? का शक्य नाही तुम्हाला? शंकराचार्य म्हणाले, अगं माझ्या अंगात तेवढी शक्तीच नाही आहे. काय म्हणालात? शक्ती नाही आहे का? ज्या शक्तीचं खंडन करण्याकरता तुम्ही आत्ता त्या सभेमध्ये चाललेला आहात, ती शक्ती नाही आहे. आणि म्हणून तुम्ही साधं पाणी सुद्धा पिऊ शकत नाही आचार्य. तुम्ही काय शक्तीचं खंडन करणार? आपल्या आरतीच्या मागे जे स्तोत्र लिहिले ना, गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी, तिथे स्तुती लिहिली आहे बरं का. नाही म्हणाले, मला पटलं. आचार्य सांगतात, बाकी म्हणाले काही असेल, सगुण निर्गुण वाद हा अनादि अनंत कालापर्यंत असेल, पण शक्ती अमान्य करणं हे कोणाला यापुढे शक्य होणार. याचं कारण शक्तीशिवाय काहीही चालत नाही. आपण भागवतामध्ये राजा परीक्षिताची कथा ऐकलेली आहे. ह्या राजा परीक्षिती किंवा परीक्षित, काय अपभ्रंश येतो, याला व्यासांनी हे देवी भागवत ऐकवलं आहे बरं का. बाकी जी पुराण आहेत ना, ती व्यासांनी आपल्या शिष्यांना शिकवली आणि मग त्यांनी सांगितली, म्हणजे त्यांच्या नावावरती आहेत ती. पण हे एकमेव पुराण आहे जे व्यासांनी स्वतः सांगितलं आहे. म्हणजे महत्त्वाचं आहे की नाही? प्रसंग असा घडला, व्यास आपल्या आश्रमामध्ये सकाळचं अन्निक झालंय आणि बसलेत विचार करत. तेवढ्यात त्यांनी पाहिलं की त्यांच्या आश्रमामध्ये चिमणीनं एक घरटं केलं. कोपऱ्यात असं की नाही, बरोबर त्या पन्हाळीच्या खालती करते बघा चिमणी. काय कळतं ना ह्या पक्ष्यांना सुद्धा, अजिबात पाणी जात नाही त्याच्यामध्ये. थंडी, वारा, ऊन, पाऊस बरोबर रक्षण होतं बरं का. त्या घरट्यामध्ये कलविंक नावाचा पक्षी सांगितलाय. कलविंक म्हणजे चिमणी. ते पाहतायत त्याच्याकडे आणि तेवढ्यात त्यांनी पाहिलं की ते जे अंड होतं घरट्यामधलं ते फुटलं आणि त्यातून एक छोटंसं चिमणीचं पिलू बाहेर आलं. आणि त्या चिमणींना इतका आनंद झाला, तो चिमणा बाहेर गेला, त्यानं काहीतरी खायला आणलं, त्या छोट्याशा पक्षाला घातलं. ती चिमणी बाहेर गेली, त्या छोट्याशा आपल्या मुलाला खायला घातलं. व्यास बघतायत बरं का त्याच्याकडे आणि म्हणाले, काय पुत्रप्राप्ती किती सुखाचं साधन आहे. हां, किती छान आहे यांचं. ते काय आलिंगन काय देत आहेत, त्याला खायला काय घालतायत बघा ना. हां, जगामध्ये सगळ्यात जर कुठलं सुख असेल ना तर ते आपत्य प्राप्तीचं सुख आहे बरं का. हे व्यासांच्या मनात चाललं आहे आणि ते असं मनामध्ये करता करता कुठपर्यंत गेले आहेत. तर काही काळाने म्हणाले, हा मोठा होईल, याचं लग्न होईल, म्हणजे हे जे जोडपं आहे ना त्यांना सुनमुख बघता येईल. हे सगळं व्यास मनामध्ये हे लिहितात बरं का. आणि व्यास काय संत प्रामाणिक असतात ना, त्यामुळे ते पक्क लिहून ठेवतात. आपल्यासारखं नाही, निम्मच सांगायचं, मग पुढच्याला बोललं की परत निम्म. किती छान आहे म्हणाले, किती छान आहे. उद्या याचं लग्न झाल्यावर याला मुलगा होईल आणि त्याला जो मुलगा होईल ना त्या मुलामुळे यांना आजी आजोबांचं सुख मिळेल. अरे ते पिल्लू आता नुकतंच आलंय बरं का बाहेर अंड्यातून. आणि उद्या काही वर्षांनी जेव्हा हे स्वर्गवासी होतील चिमणी, तेव्हा हा जो मुलगा यांचा, तो काय यांचं श्राद्ध आणि तर्पण करणार आहे का?
इथपर्यंत त्यांचं हे सगळं पोचलं बरं का, मनातले विचार. पण यांच्यामध्ये तर असं काही नसतंच. पक्ष्यांमध्ये असं कुठे काय असतं? असं जरी नसलं तरी सुद्धा केवढा स्नेह यांना त्याच्या पुत्राबद्दल वाटतोय. याचा अर्थ अपत्य हेच सर्वात सुखाचं साधन असलं पाहिजे. आणि बरोबरच आहे म्हणा, वेदांमध्ये सुद्धा हेच म्हटलेलं आहे. जोपर्यंत अपत्य प्राप्ती होत नाही तोपर्यंत काही मुक्ती मिळत नाही. हे मीच सांगितलंय म्हणाले वेदांमध्ये. वेदांचे जेव्हा 4 भाग केले तेव्हा हे मी सांगितलेलं आहे. आणि एकदम जागेवरती आले. अरे बाप रे, म्हणाले असा विचार माझ्या मनात कसा काय आला? म्हणजे हा विचार काही चुकीचा नाही आहे, पण हा मला 20-25 मध्ये आला असता ना, अपत्य पाहिजे हा, तर वेगळं आहे. 60 ओलांडली आता. बरं नीट लक्षात घ्या, त्यांना स्त्री आसक्ती झालेली नाही आहे. त्यांच्या मनामध्ये असा संकल्प आहे की मला अपत्य पाहिजे. हा संकल्प त्यांच्यामध्ये आला, त्यांच्या मनामध्ये आला, आणि तेवढ्यात कानावरती शब्द पडले, नारायण 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 नारायण. देवर्षी नारदांचं आगमन झालं. व्यासांचे आणि वाल्मिकींचे सद्गुरू आहेत बरं का नारद महाराज. पार्वतीला ओम नमः शिवाय हा मंत्र दिलाय कोणी? नारदांनी दिलाय. हात जोडले, या म्हणाले महाराज. आणि सांगितलं बरं का नारदांना, देवर्षी माझ्या मनामध्ये आत्ता असा असा विचार आला, कसा काय आला असेल? नारद म्हणाले, सांगतो हा विचार कसा काय आला असेल, पण त्याच्या आधी साहिलकडून आपण एक पद ऐकूया. नारायण नारायण
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. काय त्याला पहिल्या दिवशीच म्हणायचं होतं, पण म्हणलं योग्य वेळ आली की तुला सांगतो, काय काळजी करू नकोस. फार सुंदर म्हणतो. साहिलला देणगी आहे बरं का, साहिलला देणगी आहे. नारद पण असंच म्हणतात त्याला, एक नंबर. रोज नारद मंदिरामध्ये सेवेला असतो कीर्तनाच्या साथीला, पण त्याला हे भागवत पुराण, शिवपुराण, देवी भागवत हे आवडायला लागले, रामकथा. त्यामुळे तो मला म्हणतो की सप्ताह असेल तर मला सांगा, सप्ताह असेल तर. त्यामुळे तो अगदी तर तिकडे सुट्टी काढून येतो इकडे. सेवा आहे, त्याला आवडतं, त्याला आवडतं. स्पेशल लिव आमच्या इकडे मिळत नाही नारद मंदिरात खरं तर. त्यामुळेच त्याला इकडे आणलंय. नारद आले, व्यासांनी सगळं सांगितलं बरं का. असं असं झालं. नारद म्हणाले, जगदंबेची इच्छा दिसते. हे काय म्हणाले नवीन? व्यास म्हणतात बरं का असं, हे काय नवीन? नाही नाही म्हणाले, ज्या अर्थी तुमच्या मनात संकल्प आला ना, संकल्प निर्माण करणं हे तिचं काम आहे म्हणाले, आणि पुरवणं सुद्धा तिचंच काम आहे, पूर्ण करणं सुद्धा तिचंच काम आहे. पण त्याच्याकरता जे एफर्ट्स लागतात ना, प्रयत्न कोणी करायचे ते आपण करायचे. एक मंत्र सांगतो म्हणाले. यांना खरं तर माहिती होते बरं का मंत्र. ओम हेम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. व्यास म्हणाले, हे काय नवीनच नारदा. आत्तापर्यंत नारायण नामाचं जप किंवा फार तर फार ओम नमो भगवते वासुदेवाय, नाही का, याचा जप सांगितला होता. हे काय नवीन? कळेल म्हणाले, याचा जप करा, बस काम होईल. सद्गुरूंना फार प्रश्न विचारू नाही, त्यांनी एकदा सांगितलं ना काम होईल. पण काळजीच करायची नाही, आपला विश्वास पक्का पाहिजे. त्यांनी विश्वासो गुरु वाक्येषु असं म्हणतात. विश्वास या शब्दाचा अर्थ विगत श्वास. जोपर्यंत हे श्वास आपल्यापासून विलग होत नाहीत तोपर्यंत. शबरी देवींना कधी सांगितलं? शबरी मातेला केव्हा सांगितलंय? रामराय इथे येतील, जन्म झालेला नाही आहे रामरायांचा. रोज झाडतीये बरं का, रोज. आपल्याला कथा माहिती आहे, त्याच्यात जाणं नाही. इतका विश्वास माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय ना, बस. समर्थांकडे गडावरती एक जण गेले बरं का. काशीचे मोठे विद्वान होते. श्रीधर स्वामी त्यावेळेला होते. श्रीधर स्वामी अगदी 15-16 वर्षाचे होते त्यावेळेला, त्याला थोडे मोठे असतील. ते गेले आणि समर्थांच्या समाधी समोर उभं राहून म्हणाले, तुम्ही खोटं बोलताय. जप होईल 13 कोटी तरी तो भेटेल जग जेठी. समर्थ म्हणाले, माझा 13 कोटी रामनाम जप झालेला आहे, पण मला अजून दर्शन दिलेलं नाही आहे रामरायानं. या अर्थी तुम्ही खोटं बोलताय. बाहेर उभेत बरं का समाधीच्या. श्रीधर स्वामी म्हणजे स्वामी नव्हते त्यावेळेला, लहान मुलगा होता.
बाहेर आला रडत रडत, म्हणाला अहो माझ्या समर्थांना खोटं बोलू नका, हो माझ्या समर्थांना खोटं माझ्या सद्गुरूंना खोटं म्हणू नका, काय झालं मला सांगा, मला सांगा. म्हणाले असं असं आहे. काय रागात असताना माणूस की समोरच्याची योग्यता कळत नाही बरं का. बऱ्याचदा आपल्याला समोरच्याची योग्यता कळत नाहीच. बसवलं छान श्रीधर स्वामींनी, त्यांना पाणी वगैरे दिलं. काय काय झालं. म्हणाले माझ्याकडे लिहिलेलं आहे, एवढा एवढा जप, एवढा एवढा जप, एवढा एवढा जप, 13 कोटी रामनाम जप झालेला आहे माझा. श्रीधर स्वामी म्हणाले बरोबर आहे, तुम्ही जे लिहिलेत ते आकडे अगदी बरोबर आहेत. पण म्हणाले 6 वर्षापूर्वी तुमची पत्नी आजारी होती, त्यावेळेला तुम्ही रामरायासमोर उभं राहून म्हणलं होतात, हवं तर माझा काही जप घे पण माझ्या पत्नीला बरं कर. आणि तुमची पत्नी बरी झाली होती, आठवत आहे का. हे म्हणाले हो खरं आहे. तुमच्या नातवाला म्हणाले 9वीला कमी मार्क पडले, तेव्हा तुम्ही रामरायासमोर जाऊन म्हणाला होतात की यातला थोडा जप घे आणि याला 10वीला पास कर बाबा. तुमच्या मुलावरती संकट आलं होतं एकदा, आठवत आहे. असं सगळं श्रीधर स्वामींनी सांगितलं बरं का. ते ताडकन जागरून उठले आणि श्रीधर स्वामींचे पाय पकडले. म्हणाले समर्थ जाऊ दे, तुम्ही कोणात सांगा. श्रीधर स्वामी म्हणतात या न्यायानं तुमचा फक्त 2 कोटी जप शिल्लक आहे. लक्षात घ्या, काय साधना आपल्याला कळत नाही एखाद्याची काय असते. आपल्याला वाटतं बरं का आपलं झालंय, नाही ना हो, ते खर्च झालेलं असतं कुठेतरी. गंमत सांगू का, आत्मसाक्षात्काराशिवाय या गादीवर पण बसू नये बरं का. असं आहे खरं तर. मग काय करायचं आम्ही, काही काळ करायचं बरं का, आणि साधनेकडे अधिक लक्ष द्यायचं बरं का, की ते जेवढ्या लवकर अधिक समजण्याकरता काय करायचं तर हे करायचं. ते नक्की काय आहे ते समोर आल्यावर कळलं पाहिजे ना, हे तेच आहे. त्याच्याकरता हे पुन्हा पुन्हा ऐकायचं, पुन्हा पुन्हा सांगायचं बरं का. रामकथा का सांगायची, कृष्णकथा का सांगायची, तर त्यांचे गुण आमच्यामध्ये येण्याकरता ती सांगायची पुन्हा पुन्हा. तेवढ्याकरता उत्सव आहेत, तेवढ्याकरता जन्म आहेत, पुन्हा पुन्हा दरवर्षी का करायचे, या कारणाकरता करायचे. व्यास गेले पर्वतावरती झोपडी बांधून आता या मंत्राचा जप करतायत. त्यांच्या मनामध्ये इच्छा काय आहे, पुत्रप्राप्तीची इच्छा आहे. त्याच्या आधी नारदांनी त्यांना सांगितले तुम्ही आत्तापर्यंत विष्णूचा जप केलात, पण विष्णू काही स्वतंत्र, ते सुद्धा शक्तीच्या अधीन आहे. नारदा तुम्हाला काय माहिती. अहो हा प्रश्न मी एकदा माझ्या बाबांना विचारला होता, म्हणजे ब्रह्मदेवाला, की तुम्ही कोणाचं ध्यान करता. तेव्हा ते म्हणाले मी असाच प्रश्न महाविष्णूंना विचारला होता. ब्रह्मदेव सांगताय, फार एकात एक गोष्टी आहेत बरं का, मी त्या सोप्या करून सांगतोय. म्हणाले मी विष्णूंना विचारला होता हाच प्रश्न, की तुम्ही कोणाचं ध्यान करता. तेव्हा विष्णू सांगतात मी त्या आदिशक्तीचं ध्यान करतो. नाहीतर ब्रह्मदेवा, शेषावरती मी छान पोहोडलेलो आहे, लक्ष्मी माझे चरण दाबतीये, हे असलं सुखाचं आयुष्य सोडून म्हणाले वेगवेगळे अवतार घ्यायला कशाला जाईन मी. कधी वराह व्हायचं, कधी नरसिंह व्हायचं, मार खायचा, बरं बाकी काही नाही, तुम्ही फक्त बघत बसता. प्रत्यक्षात फायटिंग मला करायला लागते. हां
काय सांगू तुला, या शक्तीपायी एकदा माझं मस्तक तुटलं, तिच्या खेळापायी. आणि विचारलं असं कसं झालं, विष्णूंचं मस्तक तुटलं, ती कथा आम्हाला सांग. व्यास गेलेत बरं का तपश्चर्या, लक्षात ठेवा. हां, ते पुढे येणार आहे. 10,000 वर्षांपर्यंत विष्णूंचं एक युद्ध चाललंय बरं का. विष्णूंनी त्या युद्धामध्ये जय मिळवला आणि 10,000 वर्षे युद्ध चालल्यामुळे ते अत्यंत दमलेत, थकलेत. आणि म्हणून त्याच परिसरामध्ये एक साधारण ठिकाण बघितलं जिथे आपल्याला बसता येईल. आणि विष्णू विश्रांती करता म्हणून खाली बसले. आता आपल्याला जशी कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये झोप लागते की नाही, तशी विष्णूंना झोप लागली. ते सारखं असं व्हायला लागलं. मग असं होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं तर धनुष्य काढलं आणि त्या धनुष्याची एक टोक जमीन टेकवलं आणि एक आपल्या इथे हनवटीखाली धरलं. काही ठिकाणामध्ये असा उल्लेख आहे की त्याची प्रत्यंचा त्यांनी ताणली आणि त्यामध्ये ते मुख घातलं बरं का. ते काही तेवढं संयुक्तिक वाटत नाही किंवा असेल म्हणजे ते धनुष्याचं बघा ना. इथे आपण नाही का काही काही जणांना ही कला अवगत असते बघा. पूर्वी जेव्हा खाली बसायचो ना तेव्हा असे आहे की नाही, बघत असतात बरोबर, डोळे मिटले, अजिबात हलत नाही. बाकी काही कळत नसलं तरी त्यांना भैरवी बरोबर कळते. संपलं. असे विष्णू झोपलेत बरं का. बरं 10,000 वर्ष झोप नाही आहे बरं का. आपली जरा दुपारची 1 ते 4 काय होत नाही, किती अवघड होतं की नाही इथे. हां, मी माझ्याबद्दल बोलतोय बरं का. आणि सगळ्या देवांचा एक यज्ञ करायचं ठरलं. बरं, यज्ञ करायचा म्हणजे पूर्वीच्या काळी प्रत्येकाची अपॉइंटमेंट घ्यायची, कारण प्रत्येक देवता ती असायची. आणि यज्ञ म्हणजे प्रत्यक्षामध्ये विष्णू ना मुख्य. म्हणून हे सगळे गेले क्षीरसागरामध्ये. भगवंत आहेत का नाही. मग युद्ध चाललं होतं. युद्धच केव्हाच संपलंय, तेव्हापासून हे अजून आलेच नाहीत घरी. त्यांना शोधत शोधत जिथे युद्ध चाललं होतं त्या परिसरामध्ये हे सगळे देव गेले. आणि पाहिलं तर भगवान महाविष्णू धनुष्याच्या टोकावरती आपलं मस्तक ठेवलंय, शिर ठेवलंय, असं झोपले. आता उठवायचं कोणी. काल मी सांगितलं ना, झोपेतून उठवणं पाप आहे. कुठलं पातक लागतं सांगू, साधं सुद्धा नाही, ब्रह्महत्येचं पातक आहे. हो, याचा अर्थ मुलाचा जर 8 वाजता पेपर आहे तर त्याला 6:30ला उठवलंच पाहिजे बरं का. हां, नाहीतर तुम्ही म्हणजे मुलं म्हणतील, आदित्य म्हणायचं लगेच मला आता उठवू नका, ब्रह्महत्येचं पातक लागेल. नाही, काय गोष्टी सांगितल्यात, कधी कधी उठवलेलं चालतं हे सांगितलंय. पुन्हा शिवांना सांगितलं बरं का, तुम्ही उठवा. ब्रह्मदेवांनी शिवांवरती, शिवजी म्हणले मला काय माहिती नाही का कुठलं पातक लागतं, मी काही त्या भानगडीत पडणार नाही, तुम्ही उठवा. ब्रह्मदेव म्हणाले माझ्या मुखातनं तर वेद आणि हे सगळं ना नको, बघू म्हणाले, थोडा वेळ वाट बघू. आणि ब्रह्मदेवाला एक कल्पना सुचली. ब्रह्मदेवानी वाळवीची निर्मिती केली बरं का. हां, वाळवी माहिती ना, बारीक किडा असतो बघा, ते लाकूड पोखरते बरोबर आतनं. मागे एकदा एका कथेमध्ये मी ब्रह्मदेवानी वाळवीची निर्मिती केली एवढंच सांगितलं. तर एक छोटी मुलगी आली कथा झाल्यावर आणि मला म्हणली तो वाळवी सिनेमा काही कळलाच नव्हता बरं का, पण मला घडलेला आहे बरं काय माझ्या, म्हणून मी तो किडा असं सांगितलं. काय त्या मुलीचा दोष नाही त्यात, काय तिला ते
तेवढंच माहिती. तिला सांगितलं ब्रह्मदेवानी, मी तुला निर्माण केलं आहे, त्यामुळे तू माझं ऐकलं पाहिजेस. तर आता ह्या धनुष्याला हे तोड. ती म्हणाली, तुम्ही मला निर्माण केलं असलं तरी मला माहिती आहे ब्रह्महत्येचं पातक लागतं, मी काही करणार. मग ब्रह्मदेव म्हणाले, त्याच्या बदल्यात मी तुला काहीतरी देतो, मग करशील. नाही का, युती त्याच्यावरच होते ना. तुमच्या जागा किती, आमच्या किती, त्याच्यावरच पातकामध्ये सहभागी कसे होतात. काय द्याल. यज्ञ ज्या वेळेला होईल, आपल्याकडे सुद्धा बघा, आपण घरामध्ये काही होम हवन करतो ना, त्यावेळेला ते जे बाहेर सांडलं आहे ना, गुरुजी काय सांगतात, हे आज उचलायचं नाही. आपण आता ते फडक्याने गोळा करतो, सगळे एकत्र ठेवतो, पण ते हलवायचं नसतं. तो जो यज्ञाच्या आजूबाजूला जे काही आहुती येताना बाहेर सांडेल, त्याच्यावरती तुझा अधिकार राहील. म्हणून ते ह्या सगळ्या कीटकांना दिलेलं आहे बरं का, म्हणून ते उचलायचं नसतं. आपण तुम्ही होता ते यज्ञशाळेत जेव्हा गेलो होतो आत्ता, तेव्हा ते सगळं एका बाजूला करून ठेवलं होते बघा, बाहेर टाकत नव्हते काही. उज्जैनला आपण जो यज्ञ केला, तुम्हाला आठवत असेल, त्या गुरुजींनी सगळं फडक्याने गोळा केलं ते. हां, घरी पण, म्हणजे तिथे तर यज्ञशाळाच होती मोठी, त्यामुळे तिथला विषयच नव्हता. पण घरीसुद्धा आपण फडक्याने गोळा करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी म्हणतात की हे उचला. तिला द्यायचं मान्य केलं. तिनं लगेच एका क्षणामध्ये, जसं आत्ता ते ड्रिल मशीन चालवतात की नाही, ट्रर करून बरोबर तुटतो बघा, तसं खालून ट्रर केलं. भगवंतांची मान आहे त्या धनुष्याच्या दुसऱ्या टोकाला. एक भाग तुटला आणि दुसरा भाग भगवंतांच्या मानेतनं आरपार शिरला आणि भगवंतांचं शिर उडालं, धड एका बाजूला, आणि क्षीरसागरात जाऊन विरघळलं. म्हणाले, आपण काय करायला आलो होतो आणि काय झालं. अहो, ह्या सगळ्याचे प्रमुख आहेत ना, विष्णू सगळ्यात प्रमुख आहेत. ब्रह्मदेवांची निर्मिती त्यांच्यापासून झाली आहे ना. आता कोणाला सांगणार हे, नाही का. पोलीसच वाईट वागायला लागले तर तक्रार कोणाकडे करणार. तशी परिस्थिती झाली आहे सगळ्यांची. तेव्हा शिवांना लक्षात आलं की ब्रह्मदेवांच्या वरती विष्णू आहेत, विष्णूंच्या वरती मी आहे, पण माझ्याकडची पॉवर वेगळी आहे. मग या सगळ्यामध्ये आमच्या तिघांवरती कंट्रोल ठेवणारी सुपर पॉवर कोण आहे, ती आदिशक्ती आहे. मग तिला आपण बोलूया. छान हात जोडा सगळेजण, सर्व मंगल मांगल्य म्हणूयात. म्हणजे ती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवती जगदंबा माता की जय. भगवती रेणुका माता की जय. भगवती शाकंभरी माता की जय. पण मला सांगा, असं काय घडलं होतं की ज्यानं विष्णूंचं शिरकलम झालं, शिर तुटलं, नाही का. काहीतरी कारण पाहिजे ना एखादी गोष्ट घडण्याकरता. ही कथा मध्येच आली आहे बरं का ना. आपण बघा, अमुक आपण, मग नेमकं काय झालं होतं त्यावेळेला, असं का झालं, असं जे म्हणतो ना तसं आहे.
एकदा क्षीरसागरामध्ये भगवान महाविष्णू पोहोचलेले असताना लक्ष्मीदेवी चरणसेवा करते आहे आणि भगवान महाविष्णू तिच्याकडे बघून हसले. पण हे हास्य काही नेहमीचं नव्हतं. आपण म्हणतो एखाद्याला खिजवायला हसतो की नाही, करतो की नाही आपण. ऐकू येत नसलं तरी आपल्याला कळतं बरं का, हे काय माहिती आहे असं. आणि लक्ष्मी मातेनं नेमकं ते पाहिलं आणि म्हणाली, काय माणूस आहे हा, हां असं कोणी वागतं का आपल्या बायकोशी? याच्या मनात काहीतरी काळवेरं दिसते. कदाचित माझ्यापेक्षा दुसरी कोणीतरी सुंदर आवडलेली दिसती याला, म्हणून हा माझ्याकडे बघून असा हसतोय. याचं शिर धडा वेगळं होईल. बघा नेमकं काय झालं या प्रसंगामध्ये. लक्ष्मी मातेच्या बुद्धीमध्ये आदिशक्तीचं जरी ती प्रतीक असली तरी आदिशक्ती जी तामस माया जी आहे त्या तामस मायेनं प्रवेश केला. कशा करता? तर हे जे काही घडणार आहे त्याच्या करता. बरं, हे घडलंय काही हजार वर्षापूर्वी. आपण म्हणतो की नाही, पण हे आत्ताच असं कसं झालं? तसं नसतं बरं का. आधी त्याची बीजं कुठेतरी रोवली गेलेली असतात, तेव्हा ते झाड दिसतं आपल्याला. मग असा विचार तिच्यामध्ये का आला हे जगदंबेनं सांगितलं. ती प्रगट झालेली नाही असा उल्लेख आहे. आकाशामध्ये एक धूसर आकृती दिसली असा उल्लेख आहे देवी भागवतामध्ये. आणि ती असं सांगते की हजारो वर्षापूर्वी हयग्रीव नावाच्या एका राक्षसाने प्रचंड तप केलं. जगदंबेचा जो मंत्र मी मगाशी सांगितला त्या मंत्राचा जप केला आणि जगदंबेला प्रसन्न करून घेतलं. जगदंबा प्रसन्न झाली आणि त्या राक्षसाला म्हणाली, काय तुला वर पाहिजे तो माग. सगळ्या राक्षसांनी एकच वर मागितलाय बरं का, मला अमर करा. ती म्हणाली, अमर करणं काही शक्य नाही, तू दुसरा वर मागून घे. मग त्यानं काय वर मागितला की माझा मृत्यू माझ्याच सारख्या म्हणजे हयग्रीवाकडूनच व्हायला पाहिजे. हयग्रीव म्हणजे काय तर घोड्याचं मस्तक आणि माणसाचं शरीर असा तो असुर आहे, राक्षस आहे. अशा हयग्रीवाकडूनच व्हावा. जगदंबा म्हणाली तथास्तु. आणि ह्यानं काय केलं, सगळे हयग्रीव संपवले. बघा आता त्याला मृत्यू येणं गरजेचं आहे कारण तो निसर्ग आहे, पण त्यानं जो वर मागितलाय तो सांभाळणंही तेवढंच गरजेचं आहे कारण तोही निसर्ग आहे. कारण त्याच्या मागे त्यानं केलेली तपश्चर्या आहे. मग दुसरा हयग्रीव तयार कसा होणार? याच्याकरता ही भगवतीची माया आहे. त्वष्टा नावाचे ऋषी आहेत. त्या त्वष्टांना सांगितलं की तुम्ही याला या देहावरती अश्वाचं मुख लावा. त्वष्टा हे ह्या सगळ्या म्हणजे काय आत्ताच्या भाषेत आपण प्लॅस्टिक सर्जरीची ऑपरेशन्स जी आहेत ना त्याचे प्रणेते आहेत बरं का. त्वष्टांनी असे वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळे उल्लेख आहेत. त्वष्टांनी असं केलं. अजून एका ऋषींच्या संदर्भामध्ये त्वष्टांनी त्यांना घोड्याचं मुख लावल्याचा उल्लेख आहे. त्या घोड्याचं मुख भगवान महाविष्णूंच्या शरीरावरती बसवलं. भगवान महाविष्णू आणि हयग्रीव राक्षस
यांच्यामध्ये तुफान युद्ध झालं, तुंबळ युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये हयग्रीव राक्षसाला हयग्रीव भगवंतांनी संपवला. हयग्रीव भगवान की, हयग्रीव भगवान की, हयग्रीव भगवान की. या
आहे की नाही विष्णूंचा देह आणि अश्वाचं मुख. हयग्रीव भगवान की, हयग्रीव भगवान की, हयग्रीव भगवान की. मग भगवान महाविष्णूंचं हे मुख नाहीसं केव्हा झालं आणि त्यांना मूळ मुख केव्हा प्राप्त झालं, हा प्रश्न तुम्हाला पडला नसता. पण हे सांगणं गरजेचं आहे. त्या कल्पाचा अंत होईपर्यंत हे मुख तसंच होतं बरं का भगवान महाविष्णूंना. कल्पाचा अंत झाल्यानंतर जेव्हा सगळं जगदंबेनं आपल्यामध्ये सामावून घेतलं, म्हणजे भगवान महाविष्णू सगळं आपल्यात सामावून घेतात आणि मग जगदंबा त्यांना आपल्यामध्ये सामावून घेते. बरोबर आहे ना? आईशिवाय मुलगा असतो का? तसं आहे, जगदंबेशिवाय पुढचं विश्व प्रगट होऊ शकत नाही. म्हणून जगदंबेनं हे सगळं आतमध्ये घेतलं आणि पुढच्या कल्पाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा भगवान महाविष्णूंचं जे मूळ मुख आहे ते त्यांना प्राप्त झालं. नाहीतर आपण कथा ऐकतो आणि कधीतरी आपल्याला हे वाटू शकतं बरं का, हा प्रश्न पडेलच असं नाही, पण मुद्दाम एका ठिकाणी पडला होता हा, की मग ते त्यांना ओरिजिनल चेहरा मिळाला का असं एकाने विचारलं मला. तर म्हणून मुद्दाम त्याचं उत्तर सांगितलं. आणि व्यासांना पुत्रप्राप्ती झाली का नाही, कारण तिथनं कथा सुरू झाली होती ना, ते सांगणार आहे. पण हयग्रीव भगवंत आलेत ना, त्यांना जरा चहा पाणी वगैरे विचारू आपण आणि मग 5 मिनिटांनी पुढच्या कथावाकडे बोलू. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.